रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता रूप पाहता सुख झाले सुख झाले हो साधन तो विठ्ठल हो विठ्ठल माधव 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे सुखाचे
रखुमा रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल माधव 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 गरवा माधव 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 गरवा हा विठ्ठल गरवा हा विठ्ठल तो हा माधव 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 गरवा तो हा माधव तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम रुक्मिणी हा विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाथ मग सुखा काय उणे मग सुखा काय उणे तुम्ही अखंड ध्याने मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे आले सोयरे त्रिभुवनी मग सुखा काय होणे मग सुखा झाले सोय रे त्रिभुवनी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे देवा केला तुम्ही हा देवा केला तुम्ही ऋतिश देवा हे पाणी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे ऋतिश देवा हे पाणी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे झाले सोयरे त्रिभुवनी मग सुखा काय मग सुखा काय झाले सोय रे त्रिभुवनी मग सुखा काय होणे मग सुख काय होणे लक्ष लावा या चरण लक्ष लावा या चरणे मनी नाम याची गणी मग सुखा काय मग सुखा काय होणे मने नाम याची गणी मग सुख काय होणे मग सुख काय होणे झाले सोयरे त्रिभुवनी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे झाले सोय रे त्रिभुवनी मग सुखा काय होणे मग सुखा काय होणे
विठ्ठल रुक्मिण विठ्ठल रुक्मिण विठ्ठल रुक्मिण विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्याने मग सुखा काय उने झाले सोयरे त्रिभुवने देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाही पाणी मग सुखा काय उने झाले सोयरे त्रिभुवने लक्ष लावया चरणी लक्ष लावा या चरणी म्हणे नाम याची जनी मग सुखा काय उने झाले सोयरे त्रिभुवने पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करो प्रथम दुसरे चरण संताची ध्यानचे कपादाने कथेचा विस्तार ध्यानचे कपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका जीवानी मानिल संताशी रंगव चित्ताशी अपुरिया या मनाशी लगो हरिनामाचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीते नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही
तमशा मस्तक मस्तक हे हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करे संताच्या या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रयजनने देवांची हे दुःख भंजन मारू हे दुःख भंजन मारुति नंदन सुन ले मेरे पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो पवन सुत लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा अवेर विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाध्यानी मग सुखा काय उने झाले सोयरी त्रिभुवनी पुस्तकस्थली प्राप्त प्रसंगी शिवेकरता घेतलेला भंग संत हृदय सम्राट पंढरपूर निवासी प्रभूच्या हृदयातलं मूर्तिमंत प्रेम या रूपाने श्री संत नामदेव महाराजांचे दाशी जनी म्हणून घेणाऱ्या
त्यांचं चार चरणात सर्वस्तु सर्वांच्या पाठातील पहिल्या मालिकेतला शेवटचा अभंग सर्वांच्या पाठातील असेलच नसेल तर पाठात जीव द्या बाबा खास. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अनाद्याने. जनाबाईचा हा अनुभवाचा अभंग आहे. दाशी आहेत पुन्हा. आणि आज हा अभंग घेण्याचं कारण इथं आल्यानंतर मला सुचलं की आज जागतिक महिला दिवस आहे. आज जगात क्रांती महिलांनीच केली खास. अजूनही क्रांती करत आहेत आणि पुढेही करणार आहे. विठ्ठल 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 श्री देह म्हणून नसावे उदास. जनाबाईचा अभंग आहे. मी स्त्री आहेत म्हणून माणसाने उदास होऊ नये. स्त्री बी कमी नाहीये आणि पुरुषही कमी नाही. कोणीच कमी नाहीये. जनाबाई बरोबर भगवंतांनी किती काम केले. आणि जनाबाई दाशी जनी असून ती संतांची काशी बनली. जनी जनी सब कोई कहे जनी संत की दाशी. कहत कबीरा हो नाही दाशी वो तो संत की काशी आहे. जनाबाई काशी बनली बघा. हो ती काशी काशली सुद्धा वावरातून लवकर जात नाही तर ही जनी कशी जाईल मग. दाशी जनी आहे म्हणून खूप गोड मार्मिक अभंग सोपा आणि सरळ अभंग आहे. जनाबाईंचा अनुभव किंवा जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही विठ्ठल रुक्मिणी अखंड कधी मधी नाही अखंड अनाद्यानी मग मग सुखा कायवणे. आम्ही जर संतांचं मानलं तर आम्ही संतांचं आता आम्ही लबालब सुखाने तृप्त होऊ. संतांचं मानलं नाही ऐकत राहिलो तर कधीच आम्ही सुखी होणार नाहीये. विठ्ठल आणि रुक्मिणी तुम्ही अखंड ध्यानी आणा. आता नेमकं अखंड ध्यानामध्ये कसं आणायचं. कारण ध्यान तर एकच आहे. तुम्हाला ध्यान किती आहे बापू. ध्यान एकच आहे. अखंड आणा ध्यानी. मग संसाराचं ध्यान करायचं की प्रपंचाचं ध्यान करायचं. ध्यान कशाचं करायचं नेमकं अखंड ध्यान कसं आणायचं आपण बघू नंतर. मग सुखा काय होणे झाले सोयरे. देवाला जर आपण अखंड ध्यान केलं तर त्या जगामध्ये त्या व्यक्तीला त्रिभुवनामध्ये सोयरे असतात. झाले सोयरे त्रिभुवने. एक वंशाचे सोयरे आहेत आणि एक अंशाचे सोयरे आहेत. अंश म्हणजे प्रभूचे अंश आहोत. अंश वंश आणि एक वंश वंश आहे. प्रभूला जर आपण सदा ध्यान चिंतन केलं तर तो परमात्मा ऋणी होतो. आणि भगवंत ऋणी झाल्यानंतर मग रिद्धी सिद्धी वाही पाणी. रिद्धी काय सिद्धी काय. खास संत महात्मे रिद्धी सिद्धीच्या मागं लागत नाहीये. आणि जे लागतात ते संत नसतात. नेनी राजा अंशे पाणी काही. आणि अजून एक मातेचं सांगणं आहे जनाबाईचं. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर लक्ष लावा या चरणी. या चरणी याचे दोन अर्थ होतात. लक्ष लावा अशी दोन पाठ आहे. लक्ष लागावया असं एक पाठ आहे. आणि लक्ष लावा या चरणी असं बी म्हणता येतं. आणि असंही म्हणता येतं लक्ष लावा आचरणी. तर ज्याला कळलं त्याला कळलं. मला काय सांगितलं लक्ष लावा आचरणी. डोक्यात टोपी पाहिजे आचरणी. आता उद्या पहा म्हणा तुम्ही. आता लक्ष लावा या आचरणी. आणि मने नामयाची जनी. नामदेव महाराजांची जनी. प्रत्येक संतांनी कधी मोठेपणा घेतला नाही महाराज. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. तुकया बंधू म्हणे देवा. जे प्रत्येक संतांनी आपला मोठेपणा मिरवला नाहीये. म्हणे नामयाची. मी नामयाची दाशी जनी आहे. आईचं नाव माहित नाही वडिलांचं नाव माहिती नाहीये. पण जनाबाईंनी इतकी सेवा केली महाराज नामदेव महाराजांची
की भगवंतानी त्याच्याबरोबर काम करू लागावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलानी गोवर्धन. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज जय जय. सर्वांना कल्पना असेल दरवर्षाप्रमाणे सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नित्य स्मरणीय पूज्यपाद श्रद्धेय सबके प्यारे सबसे न्यारे सब में भरे श्री गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज श्री राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्याही कृपा आशीर्वादानं परमपूजनीय श्रद्धेय पीठाधीश्वर हिंदू हृदय स्थान असणार ज्यांनी प्राप्त करून घेतलं. कधीही उपाधी मागितल्यापेक्षा आपोआप मिळावी त्यामध्ये शान असते. रडून या मान काय मागता भूषण. रडून रडून मान मागायचा नाही. रडून रडून काही मागायचंच नाही. कढायचं नाही रडायचं बी नाही. आपल्या शानमध्ये राहायचं. महाराज एक वाक्य भगवंताने त्यांच्या मुखातून वधवून घेतलं आणि पूर्ण देशाचे असणारे कोण रामगिरीजी महाराज असणारे त्यांना एक हिंदू रक्षक अशी पदवी मिळाली आणि प्रत्येक पत्रिकेवर त्यांचं नाव घेतंय हिंदू रक्षक असणारे महात्मा. बहीण नसली म्हणजे आपण खात्यामध्ये दिवा ठेवून असं कोण वगळत नसतो. मागून या मागायचं नसतो मान. कर्तव्य आपण जर 100% मनाने केलं उद्धव महाराज तर तो अधिकार आपल्या मागे आपोआप येत असतो. आधी करी तो अधिकारी हे तर धिकारी. विठ्ठल अशी पूजनीय महाराजांच्याही कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे श्री 1008 जगद्गुरु महामंडलेश्वर महापुरुषालाही कुंभामध्ये पदवी मिळालेली आहे. शांतिगिरीजी महाराज यांच्याही कृपाछत्राखाली स्वामी विश्वनाथगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं मार्गदर्शनाखाली सुंदर नियोजन आयोजन कथा कीर्तन प्रवचन दुपारी शिवपुराण कथा हरिपाठ काकडा आणि संध्याकाळी टायमिंग 7 ते 9 ना भाऊ का 8 ते 10 8 ते 10 वेळेत 1 तास उरला. हरी शरण गिरीशी विठ्ठल विठ्ठल सर्वांना धन्यवाद करतो ज्यांनी सुंदर चाल गेली हरिभक्त पारायण. बापू महाराज शिंदे दुसरे अशोक महाराज उद्धव महाराज दिनवांना दिनकरांना महाराज मृदंगाचार्य हरिभक्त पारायण विक्रमजी महाराज कृष्णा महाराज गोविंद अण्णा महाराज पद्माकर महाराज विनेकरी महाराज नाचणारे महाराज कुठे गेले ते विनेकरी याला म्हणतात अंगात याची याला म्हणजे असं काम पाहिजे. सर्व ग्रामस्थ तरुण मंडळ सिस्टम सुंदर आहेत. लाईव्ह चालू पुन्हा एखादी क्लिप काढून तुम्ही असं पाहिजे मला घाबरतोय आम्ही. तसं घाबरायचं काम नाही. पाठीमागं देव आहेत पुढेही देव आहेत आणि कुठे बी जायला तयार आहेत. महापुरुषांनी रामगिरी महाराजांनी माफी नाही मागितली नाहीच मागितली. महाराज आहे ते आहे ज्याची खरे सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा ज्याची करे सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय देवा. ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा भय काय
स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. बस अभयम सत्व संशोधीर ज्ञान योग व्यवस्थित. हे परमार्थामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने अगोदर अभय बनावं बाबा. कशाचीच भीती नाही, कोणाचीच भीती नाही. जिथं भीती आहे तिथं भीती आहे. नाही कळलं मला काय सांगायचं तुम्हाला. आकाशाला भीती घातली तेव्हा ती खोली तयार झाली. आकाशाला कोण भीती घालू शकतं? तसं आपल्या स्वरूपाला कोणी भीती घालू शकत नाही, कोणी घाबरू शकत नाहीये. श्री संत महान तपस्वी असणाऱ्या सेवेकरी जनाबाई मातेचा अभंग फार गोड आणि मार्मिक आहे. प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला सुखाची आकांक्षा, सुखाची अपेक्षा काय आहेत की आम्ही सुख रूपाचे अंश असल्यामुळे आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. ध्यान द्या. आम्हाला तहान का लागली बरं? पाणी आहेत म्हणून. भूक का लागली? जेवण आहेत म्हणून. आईची आठवण का येते? आई आहे म्हणून. सुखाची इच्छा का? आम्ही सुखरूपाचे अंश आहेत म्हणून. विनाशी जड वस्तूमध्ये ब्रह्मांडात तुम्ही किती जरी सुख आम्ही प्रयत्न केला तरी मिळू शकत नाही. का? आम्ही सुखरूप चेतनाचे अंश असल्यामुळं इथं सुख नाहीये. जनाबाईपाशी काही मालकी हक्क नव्हता महाराज. जनाबाई, मीराबाई, सखूबाई, अजून जे संत महात्मा होऊन गेले ना, कान्होपात्राची माता, कान्होपात्रा, ताकपिता विठोबा, त्यांना जे काय ताक द्यायचे त्यांचं काय नाव? पंढरपूरला. अनेक महात्मे होऊन गेले, त्यात माता होऊन गेल्या. यांच्यापाशी लौकिक काही नव्हतं, पण अलौकिक मात्र फार होतं. जमीन पाहिजे म्हणजे सुख मिळेल, बंगला पाहिजे म्हणजे सुख मिळेल, गाडी जरा लहान आहे जरा अजून मोठी पाहिजे. बापू, जेवढं डोकं मोठं तेवढं डोकं जास्त दुःख होतं माणसं. हा ना का मला खरं सांगत जा. जेवढं डोकं मोठं असेल ना तेवढं डोकं जास्त दुखणार. जेवढं डोकं कमी तेवढं डोकं कमी दिसणार. जितनी संपत उतनी विपत. आपण जेवढं लहान बनू ना तेवढं माणूस फार सुखी असतं. संत महात्म्याने देवाला विनंती केली, देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हत्ती गण मोठा आहेत पण हत्तीला वाळूमधून साखर काढण्याची घेण्याची अक्कल हत्तीत नाहीये, पण मुंगीला आहे. हे जाऊ दे. सूर्य कितीही प्रकाशित असला पण सूर्याचा प्रकाश रात्री कामाचा नाही, रात्री प्रकाश हाच कामा येईल. तसं लहान आपण जितकं लहान बनवू ना तितकं आम्हाला देव जवळ करतो महाराज. जितकं आपण भजन करू, जितकं आपण देवाचं चिंतन करू तितकं आपण देवाजवळ जाऊ. तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, तुका म्हणे जो जो भजनाशी वळे. अंगी तो तो कळे सन्निधता, अंगी तो तो कळे सन्निधता, अंगी तो तो कळे सन्निधता. तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, तुका म्हणे जो जो भजनाशी वळे. अंगी तो तो कळे सन्निधता, अंगी तो तो कळे संगीतता, अंगी तो तो कळे सन्निधता. तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, तुका म्हणे जो जो भजनाशी वळे, वळे.
भजनाशी वळे अंगी तो कळे सन्निधता. महाराजांचा अभंग आहे गात्यामध्ये देवाची सन्निधता. देवाजवळ आपण तेव्हा जाऊ. तुका म्हणे जो भजनाशी वळे, जेव्हा कळे तेव्हा वळे. अजून काहीला कळेच ना, काहीला कळत पण तुका म्हणे कळे परी होता ते आंधळे. कळे न कळे ते कळू येईल उगले, नामिया विठ्ठले एकाचिया. न भेटे ते भेटू येईल उगले, नामिया विठ्ठले एकाचिया. अलभ्य तो लाभ होईल अपार, करिता चिंतन विठोबाचे. जनाबाईने काही केलं. आज खरं म्हणजे जागतिक महिला दिवस आहे आज. ज्या ज्या घरामध्ये महिलांची पूजा होते त्या त्या घरामध्ये प्रत्यक्ष भगवान वास करतो. त्यात काही शंकर आहे बाबा. आणि या देवी सर्व भूतेषु किंवा श्रद्धा विश्वास रूपेनो. श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा रूपाने पार्वती माता आहेत, विश्वास रूपाने भगवान भोलेनाथ आहे. श्रद्धा आणि विश्वास याच्यावरच भाऊ सर्व असणार हे ब्रह्मांड चालू आहे. एक वेलांटी काढली, शिव शब्द येत ना, शिव वरची वेलांटी काढा, खाली काय राहिलं? शिव राहिला. देवदत्तजी. शिव म्हणजे मुर्दा. मुर्द्यामध्ये जान नसते अण्णा. जान नाही तरी मुर्दा आपली आकड सोडत. दादा महाराज कस काय? कल्पना करून पाहतो मी. म्हणजे अगोदर आम्ही आकड सोडली नाही, मेल्यानंतर सुद्धा सोडली नाही भाऊ. कशी? बाकीचे माणसं पायी पायी चालतात आणि हे मासे चौकाच्या खांद्यावर चालतात. आहे की नाही आकड? आकड गेली की देवाची पकड आलीच. हे नको. महिलांचा सन्मान. आणि बहुतेक आपल्या हिंदू धर्मावर फार मोठी आपत्ती. कालही लहान लहान बछडे धरले ते लाडगावला. माझी विनंती आहे सर्व हिंदू धर्माला, आपण जर बछडे विकलेच नाही तर ते लोक नेतील कशी महाराज? बाजारात सुद्धा बऱ्याचशा लोक बरोबर आमची घटना घडली की त्यांच्यावर केसेस झालेले आहेत. आम्ही हिंदू जागृत नाही हो. 2 पैशाकरता आम्ही गाय वासरू विकतो. ही चूक त्यांची नाही, ही आमची चूक आहे. मी कशाकरता बोलतोय? आपण आपल्या मुलीला मुलाला संस्कार देऊन जर आपण, आणि प्रथमतः गुरु पहिले माताच असते. मदालसा माता होऊन गेली. मोठी कथा सांगत नाही, सर्वांना कथा माहिती. आणि हे वाघलगाव म्हणजे बेटाचं महाराजांचं एक आत्मीय गाव आहे वाघलगाव. म्हणून चोराचं थोर झालं. केवळ गुरुवारी महाराजच करू जाणे बाबा. मदालसाने 4ही मुलाला विरक्त बनवलं. ज्ञानी नाही बनवलं, त्या मुलाला बोधित करून बोध देऊन त्या मदालसाने त्या मुलाला जंगलात पाठवलं महाराज. जे लहान लहान असतानाच त्या मुलाला मदालसाने जंगलात पाठवलं आणि त्यांना विरक्त बनवलं. आम्हीही आमच्या जर बाळाला जर संस्कार दिले तर छत्रपती शिवाजी महाराज का होणार नाही? सध्याच्या काळामध्ये विक्रमजी महाराज एक असणारा चित्रपट फार गाजत आहे. दादा महाराज, माझी विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये छावा लावा. छावा लावा, छावा पहा आणि गोवा सोडा. गोवा खायचा आणि चित्रपट पाहायचा, नुसतं नावाचा विचार करायचा. धर्मवीर संभाजी महाराज की जे तोंडामध्ये गुटखा काय, तंबाखू काय, काय 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 नुसतं जय जयकार नका करू त्यांचा. महाराज त्यांचं एक वाक्य तरी आम्ही मानलं तरी कल्याण होईल.
प्रत्येक मातेने जागृत राहून आपल्या मुलाला घडवा. पहिले गुरु प्रथम असणार स्टँड म्हणजे माता आहेत. सध्याच्या काळामध्ये मुलाला शांत करण्याकरता एक यंत्र आहे, ते म्हणजे फोन. इच्छल यंत्र, इच्छल यंत्र नाही अण्णा, हे षडयंत्र आहेत मायेचं. षडयंत्र सावध राहा. आणि मग मोठेपणी महाराज काय करावं, आमचं पोरगं ऐकत नाही, पोरगं ऐकत नाही. पोरगं कसं ऐकत नाही, तुमचं मन ऐकत नाही. अगोदर आपण सावध व्हा. म्हणून जनाबाई दाशी जनी आहे. आई बाप लहानपणीच वारलेली आहेत. वडिलाबरोबर पंढरपूरला आलेली हो. राहायचं कुठे आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे, पण जायचं कुठं. दिंडी निघून गेली गंगाखेडला, जनाबाई पंढरपूरच राहिल्या. पण नामदेव महाराजांची अशी सेवा केली. मला 14 कुटुंब असताना सुद्धा पूर्ण सेवा जनाबाईने करावी. धुणं पाणी झाडून सर्व काही दळण काढणं जनाबाईने करावं. जनी एकटी असताना जनाबाईने देवाला हाक मारावी, हे पांडुरंगा, हे विठोबा. कोणत्याही कामाला आपण देवाला हाक मारावी. भाऊबंदाला नका, कोणालाही हाक मारावी हा म्हणतील आणि टायमावर येणार नाही. देवाला हाक मारा, तो परमात्मा कधीही यायला तयार असतो. विठाला विठाला वरारी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. बोलो रे भाई सब संतन की जय. जनाबाईने कधी कामाला थकू नये, खूप काम करावं. कामामध्ये थकवा तेव्हा येतो की ज्या कामाला आम्हाला कंटाळा वाटतो. कोणतंही काम करताना ऐका, आम्हाला अभंगात शिराचे नुसतं शिरा खायचं नाही. आज शिरा आहे का? पण जनाबाईने भजन करताना कधीही कामाचा कंटाळा नाही केला. विठ्ठल रुक्मिणीचं अखंड ध्यान कधी होईल त्याचा हा असणारा हा अभंग आहे. कोणतेही काम करताना, झाडू असेल, घोळ असेल, वस्तू असेल, स्नानाचं कोणतेही काम, वस्तू व्यक्ती पदार्थ माझा नाहीये, प्रभूचा आहेत असं मानलं, प्रभूचं ध्यान येणारच. कल्पना करा, एखाद्या घरामध्ये एकुलता एक मुलगा आहे, सुंदर मुलगा आहे, चांगला मुलगा आहे, आणि तो मुलगा कुठं बाहेर गावी गेला, तर आई प्रत्येक वस्तूला पाहताना पाहती, ही वस्तू माझ्या बाळ्याची आहे, माझ्या लाडल्याची आहे, माझ्या बाळ्याची वस्तू आहे. ती वस्तू ती बाळाची मानते. वास्तविक आपण असं मला की ही वस्तू रामाची आहे, प्रभूची आहे, तिथं प्रभूची आठवण आपोआप होते माणसाला. जसं आपण कांद्याचं रोप टाकलं आणि ते रोप तयार झालं, इकडून काढायचं आणि इथे येऊन लावायचं, बस संपलं का. मिरचीचं रोप आपण इथून उपटितो, शेंडा खोडी येतो, तो शेंडा चालत नाही. कांद्याचं सुद्धा रोप कापताना ते वरून शेंडे कापतात आणि मग नवीन त्याला येत असतात. मी तरी शेतकरी बी आहे, मला माहिती भेटा सुद्धा. मिरच्याचं सुद्धा ते अगोदर ते कोणती गोष्ट वरून ते शेंडे कापले म्हणजे ते नको. तसं आपली वृत्ती प्रपंचातून काढायची. तो प्रपंचाचा मालक हे प्रपंच परमात्माचा आहे, संसार देवाचा आहे, माझा नाहीये. आम्ही काय करतो, सायास खूप करतो, परंतु सायास करण्याची असणारी जे वर्म ते माहिती नाहीये. सायास करेशे, सायास करेशे, प्रपंच सायास करेशे, सायास करेशे, सायास करेशे, प्रपंच देशे, सायास करेशे. हरिषिण भजसे, हरिषिण भजसे,
कवल्या गुणे हरिसिन बसे कोण्या हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा हरिसिना बससे सायासकर्षी प्रपंच दिननिशी हरीशी न बसशी कोण्या गुणे. हरीनं कोणता गुन्हा केला आम्हाला जन्माला घातलाय महाराज? हरीचा गुन्हा नाहीये. हरीचा गुन्हा तो झाला की आम्हाला देवाने मनुष्य बनवलं. बाकीचे पशु पक्षी इतकी इंतजाम करत नाही. राष्ट्राला घातक पशु नाहीये, माणसं इतकं मनुष्य पशु घातक नाही बाबा. तात्पर्य जनाबाईचा अनुभव आहे की प्रत्येक काम करताना जनाबाईने देवाला बोलावं. दळताना सुद्धा प्रसिद्ध अभंग आहे, सुंदर माझी जाते सुंदर माझे जाते गे फिरते बहुते माझे जाते गे फिरते बहुते. ओला गाऊ कौतुके तू ये रे बाल विठ्ठला ओला गाऊ कौतुके तू ये रे बाल विठ्ठला ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पीठ त्या भरिले प्रपंच दळण दळीले पीठ त्या भरिले सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला सासू पुढे ठेविले तू ये रे बाळ विठ्ठला जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे. जीव आणि शिव दोन खुंटे. जीव आणि शिव. शिव म्हणजे मधला खुंटा खिळा आणि जीव म्हणजे वरचा खुंटा. वरचा खुंटा काढता बी येतो बसवतो बी येतो. तो खुंटा पॅक असेल तर दळण दळता येतं. बरेचसे खुंटे अजून हलतातच मला बघा अण्णा. खरोखर म्हणजे खुंट्याने पक्क पाहिजे की नाही. पूजनीय श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी बहुतेक खुंटे असे हलवून पाहिले, अगोदर हलवून पाहिले. काय हालता हालता त्यांची हाल चालू आहे. नाही पॅक झाली महाराज. हलवणी खुंट आधी करावा बळकट आधी करावा बळकट आधी करावा बळकट हे खुंट आधी करावा बळकट आधी करावा बळकट आधी करावा भगत याच्या आधारे काही करावे ते बरे काही करावे ते बरे काही करावे ते बरे. मग दयाच्या आधारे काही करले ते बरे काही करले ते बरे काही करले ते बरे. हलवणी खुंट आधी करावा बळकट मग तयाच्या आधारे. किती गुण अभंग आहे तुकाराम महाराजांचे.
मग तयाच्या आधारे काही करणे ते बरे. जर खुंटा का ढिल्ला असला आणि तो फिरता फिरता जर निसरला तर दातच पडतो. मला गनिमत जाती गेली देवदत्त. जे कधी जात नाही त्याचं नाव जात. त्याचं नाव काय? जात. आणि खरोखर जात गेलो जात 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 जातच राहत. जी आतली केळी असते ना, ती आतली जी शिवरूपी खुंटा, तो जर पक्का असेल त्याच्या आधाराने तो जीव सारखा फिरत असतो. त्यामुळे सांगते, हे विठ्ठला लावणी पाची बोटे. आता 5 बोटे काय हो? 5 बोटे खूप अध्यात्म. प्रत्येक संतांच्या अभंगा एक एक अक्षरामध्ये खूप अर्थ आहे बाबा. 5 बोटे म्हणजे पंचमहाभूताचा मालक आहे हा. 5 बोटे तू लाव आणि मला सहकार्य कर. कोणत्याही कामाला सुरुवात करताना देवाला बोलवावं. उद्यापासून सुरुवात करा. कोणतेही आम्ही झोपायला गेलो ना भाऊ, तरी 1 माळ जपायची आणि मग झोपायचं. 10 मिनिटं फोन पाहायचा, फोन नाही पाहायचा. जे फोन मध्ये पाहिलं ते स्वप्नात येणार. सगळे महाराज गण झोपलो पण मला झोपच नाही आली. कशी झोप येईल? एक काम करा, झोपताना कधी बी पूर्ण श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास घ्यायचा. म्हणजे आपण बिंबीपर्यंत श्वास पूर्ण घ्यायचा. ऐका ना पुढचा. गुरुवर्य महाराजांच्या चरणाला स्पर्श करून त्या मंत्राचा जप आपण जर श्वासोद्वारे जर जप केला तर झोप गाढ लागते बघा. ते प्रयोग करूनच पहा. चकट फूम आलाय. सायास नाहीये, कठीण नाहीये, करून पाना. आणि म्हणून जनाबाई भगवंताला पांडुरंगाला हाक मारायची. धुणं धुताना कोणत्याही कामाला जनाबाईने पांडुरंगाला हाक मारायची. आम्ही हाक मारतो पण पांडुरंगाला नाही. आम्ही दळतो ना, दळताना पहिली माझी ओवी ग पिंट्याच्या बापाला शाळेला. तू हे असं करण्यापेक्षा देवाला हाक मारा ना. देव आजही आपल्या हाक देण्यास देव तयार आहेत. हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. मोठी कथा आहे जनाबाईची. जनाबाईला शुळावर दिलं महाराज. का दिलं? मोठी कथा आहे. शुळावर देत असताना वळवंटात शूळ दिला. गोधडी भगवंताचा जो हार जनाबाईनं चोरला, आळाला होता जनाबाईवर. सांगितलं पुजाराने की ही चोर आहेत. जनाबाई सांगते की मी चोर आहेत. ठीक आहे, मी चोर नाहीये, हा चोर आहे. धरीला पंढरीचा चोर धरिला, पंढरीचा चोर धरिला, हरिचा चोर धरिला, हरिचा चोर. हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोणीला. हृदय बंदी काना केला, आत विठ्ठल कोणीला. गळाबंद दियदोर, गळाबंद दियदोर, ओ धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. हरिचा चोर धरिला, हरिचा चोर. पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला. काय अधिकारी बघा जनाबाईचा. तुकाराम महाराजांना सुद्धा म्हणजे पांडुरंग परमात्मा गुरु बनले आणि तुकाराम महाराजांना सापडवलं, पण जनाबाईने त्यांना धरलं. कोण मोठं आहे? तुकाराम महाराजांचे गुरु म्हणजे पांडुरंगाला गुरु व्हावं लागलं आणि तुकाराम महाराजांना सापडवलं. सापडविले वाटे
जाता गंगा जनाबाईने तुकाराम म्हणजे पांडुरंगाला धरलं. धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर. सोहम शब्दाचा ऐका खूप गोड प्रमाण आहे. सोहम शब्द आजपा जपणे उलट प्राणाचा तिथीही मनाचा निर्धारू अशी जनाबाईने हेच केलं. माणूस अखंड ध्यान होत नसेल ना तर केवळ आपण ध्यान द्या. ध्यान लागतं. आम्ही ध्यान करतो पण ध्यान देत नाही. इथं गोडपेन खातो. आम्ही ध्यान देतो ध्यान करतो पण ध्यान देत नाही. काळजी करतो पण काळजी घेत नाही. विठ्ठल 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 ध्यान कसं करायचं नामदेवांचा अभंग आहे. ध्यान तया नावे निर्विकार निके ध्यान तया नावे ध्यान तया नावे निर्विकार निके ध्यान तया नावे निर्विकार विश्वी माझ्या देखे विठोबासी विश्वी माझ्या देखे विठोबासी विठोबाचे विश्वे माझ्या तेथे विठोबाचे विठोबाचे विश्वे माझ्या तेथे विठोबा ध्यान तया नावे निर्विकार निके. ध्यान कशाला म्हणायचं असं नाही की डोळे बंद करायचे पद्मासन घालायचं पुरील तोंड करायचं. आम्ही ध्यानाचं सोंग करतो ध्यान नाही करत बरं का. पण खरं सांगतो मी आम्ही ध्यान करताना पाहतो मला कोणी पाहतो काय पाहिलं तर मग अजून डोळे बंद करतो. मग मला कोणी पाहिलं का ध्यान तया नावे निर्विकार निके जे विश्वी माझ्या देखे विठोबाशी. तर जनाबाईची तरी चांगला वेळ नाहीये. पाहुणे आवाजात आले. जनाबाईचे गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. तुकाराम महाराजांनी जिथं पाऊल ठेवला तिथे दगड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे हे की नाही. महाराजी त्या गोपाळांचे दगड सुद्धा श्रीकृष्ण श्रीकृष्ण असं देवाचं नाव घ्यायचे. आमचं तोंड घेत नाही. काय करावं. आईशी जुहा निकी. निकी म्हणजे चांगली. विठ्ठल विठ्ठल कान भोकी. भाऊ खरं म्हणजे इतकी विचित्र जीव आहे. इतकी विचित्र जीव आहे म्हणून तर देवाने तिच्या संरक्षणाकरता 32 दात दिले. हो खाली 16 वर 16 बरोबर आहे ना. 16 दोन्ही 32. एवढ्यातून तितकी चरभर करते मला ती जीभ. जर बोलली तर 32 दात पाडून टाकते. ती एकटीच राहते. एकटीच राहू दे मला आमटी खायला. महाराजजी ते दात मागवून आले आणि पुढे गेले. जीभ हाय तशीची भाऊ हाय तशीची. वाढली नाही आणि कमी नाही झाली. तिच्यामुळे माणसं वाढले खूप. काही वाढले काही बारीक तशीच राहिले पण हाय ती तशीची चिरंजीव भव. ही असणारी जीव आहे. ही दुधारी तलवार आहे. मुखामध्ये आपण जर नाम असेल हातात जर प्रभूचं काम असेल हृदयाने मनात जर प्रभूचं ध्यान असेल असं कोणतंही काम करताना आम्ही प्रभूचं ध्यान करू शकतो. म्हणून जनाबाईचं सांगणं आहे. आग्रह सर्वांना जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्ही विठ्ठल रुक्मिणीला अखंड मनात ध्यान करा. अभंगाचं पहिलं शरण. विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल 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 विठ्ठल
अखंड अनाधारी मग सुख काय मुने मग सुख काय मुने मग सुख काय मुने मग सुख काय मुने तुम्ही अखंड आनंदाने, तुम्ही अखंड आनंदाने, मग सुख काय मुने, मग तुम्ही अखंड अनादाने, अखंड अनादाने. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी आमच्या भागामध्ये सर्व सप्ताह निमंत्रण या सर्व सप्ताहाला यावंच लागेल तुम्हाला. अखंड हरिनाम विश्वात जगामध्ये एकच अखंड हरिनाम शोभतो. श्री गंगागे मरण सप्ताह अखंड अन्नदान, अखंड भजन, अखंड विना, अखंड ध्यान, अखंड सेवा अजूनही चालू येत, पुढे चालू राहणार आणि चालूच होते. कमीत कमी बापूजी 7 दिवस तरी प्रत्येक ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे की आम्ही एक सेकंद सुद्धा नाम सोडणार नाही, तर अखंड हरी नाम सप्ताह म्हणावं. विना ज्यांनी घेतला, बहुतेक गावामध्ये विक्रमजी महाराज देवाचं नाव कमी असतं, पांडुरंगा लवकर ये रे बाबा विना घ्यायला. विनिकरी एखादा का 12 ते 3 गुतला ना बाबा 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 तो म्हणतो विना घ्या द्या ना, कोणी काढला मग ते प्रेम पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताह निदान कमीत कमी 7 दिवस तरी आपण केलं पाहिजे. नाही की संतांचं कार्य बघा ना. सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. खेळे हृदय कमळे, खेळे हृदय कमळे, हृदय कमळे, हृदय कमळे. शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी, शांती क्षमा तया जवळी. जीवे भावे अनुसरल्या, भावे अनुसरल्या, भावे अनुसरल्या, भावे अनुसरल्या. सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी, सतत कृष्ण मूर्ती सावळी. सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे हृदय कमळे, शांती क्षमा तया जवळी. जीवे भावे अनुसरल्या, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. प्रेम सुख आपल्या घरी स्वतः होऊन येईल, फक्त वैष्णवांचं घर पाहिजे. अर्थात जिथं प्रभूचं ध्यान चिंतन सदा असेल तिथं सुख शांती आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चित्ता समाधान. आम्हाला यादा कदा आहेत पण सदा सुख नाहीये. तुझे मला सांगायचे ना, जसं रात्रीच्या वेळेला तेव्हा असं आग्या चमकतो पहा, तो चमकतो लगेच विझवतो, चमकतो लगेच विझवतो. तसं आपलं सुख आलं की गेलं, आलं की गेलं, टिकतच नाही. जनाबाई सांगते, मी एक दासीजनी आहेत, नाण्याची दासीजनी आहेत. जर तुम्हाला अखंड सुख पाहिजे असेल तर अखंड प्रभूचं, रुक्मिणी मातेचं आणि
पांडुरंगाचं ध्यान अखंड करा. जर तुम्ही असं केलं तर गॅरंटी आहे मग तुम्हाला अखंड सुख मिळेल आणि त्रिभुवनामध्ये स्वैरी म्हणतील अभंगाचं दुसरं जग. मग सुख काय पुरे मग सुख काय पुरे मग सुख काय पुरे मग सुख काय मग सुखा काय उने मग तुका म्हणे तेथे सुखा काय उने. जसं लाटेपाशी पाण्याची कमी नाही, सूर्यापाशी अंधाराची कमी नाही. सारी जागी मला विभाजन जागी आहे काय म्हणून. सूर्यापाशी प्रकाशाची कमी नाहीये, संसारामध्ये दुःखाचा लवलेश नाहीये. पाहिजे असेल तर नामदेवांचा अभंग आहे. सुखा लागी जरी करशी तळमळ तरी तो अमरावतीशी जाय. अमरावती नाही पंढरपूरशी जाय एक वेळ, तेथे तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. पूजनीय महाराज सांगायचे की मनुष्य जन्मामध्ये खूप सुख मिळावं माणसाने, सुख मिळावं. नाही नाही नाही, सुख आपण आवतच आपल्यापाशी सुख आहे, तर पण सुखाची इच्छा करू नका. सुखी होऊन काम करावं, सुख करता काम नाही करायचं. मनुष्य म्हणतो पैसा आला का मग मी काहीतरी करील. तू पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्याकडे येईल. बरं का करीत मग तू माझ्या काहीतरी करतो. काहीतरी करण्यापेक्षा खूप देवाचं स्मरण चिंतन करा बाबा. सततम कीर्तयंतो माम, सतत भजन, सतत चिंतन, अखंड स्मरण, अखंड ध्यान. पूजनीय गुरुवर्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराज, मौनगिरीजी महाराज. संत तोच असतो की ज्याचं कधी चित्त अशांत होत नाही कशानेच, तो शांत, तो संत. शांती पाहिजे असेल ना, अगोदर सुख मिळवा. जेत शांतीचा जिव्हाळा नाही, तेत सुख विसरून न रिगे काही. तैसा पापियाच्या ठाई मोक्षू न वशे. म्हणून जनाबाईचा अभंग आहे. जनाबाई सांगते जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर असं असं करा, मग मग सुखा काय उनी. पण ते सुख असं आहे, ते सुख कशानेच जात नाही, ते अविनाशी सुख आहेत, अखंड सुख आहेत, नित्यानंद आहेत, नित्य प्रेमानंद आहेत. असं स्मरण चिंतन करता 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 तू जीवात्मा प्रत्यक्ष देव बनतो. नवे नवे भगवान त्याचा ऋणी बनतो. ऋणी बनल्यानंतर कैवार्य होऊन रिद्धी सिद्धीच्या दाशी बनतात. अभंगाचं तृतीय चरण. देव केला ऋण, देव केला ऋण, देव केला ऋण, देव केला ऋण. दिसतीवा हे बने, दिसतीवा हे बने, मग सुख काय
देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. रिद्धी सिद्धी संतांच्या घरी दाशी होतात बरोबर, संत महात्मे स्वीकारायला तयार नाहीये. रिद्धी सिद्धी वाहे पाणी, सिद्धीला बी पुशे नेने राजावंशे पाणी काय. सिद्धी करता प्रयत्न करण्यापेक्षा आपण सिद्ध बना, आपोआप प्रसिद्ध हो. प्रसिद्धी करण्याकरता प्रयत्न करण्यापेक्षा आपण सिद्ध बनलो, प्रसिद्ध आपोआप बनतो मनुष्य. मी सांगत असतो, अत्तरचं बोला तुम्ही कितीही लपून लावा, सुगंध येणारच. राखेलचा बोळा, राखेला रे नाही, बरं राखेल नाही राहिला आता. हे लोक पुढे जीव द्यायचे राखेल टोकून महाराज, राखेलच गेलं. दाबी दुबी नाही दबे कस्तुरी की बास, भजन करे पाताल में प्रगट भये आकाश. दाबी दुबी नहीं दबे कस्तुरी की बास. गुरु गुरुवर्य नारंगिरी महाराज यांनी आपल्या देखत भजन केलं. अजूनही त्यांचा सुगंध गेला नाही. आपण आहेत तोपर्यंत जाणार नाही बाबा. त्यांची काय कीर्ती, काय महाराजांचं वर्णन करावं. संतांनी ज्यांना बोधित केलं तो महात्मा नुरोनिया ठेला, असे एक अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाई चमुराला अनुभव यावा माणसाला. शिवभाऊ, एक आपले खूप देवाची कृपा आहे की तुम्हा आम्हाला कोणी विचारत नाही महाराज तुम्हाला देवाचा अनुभव आला का, तुम्ही विचारत नाही. फार गोष्ट चांगली आहे, विचारू नका कधी. देवाचा अनुभव आलेला महात्मा, जसं हाताने गोळी फेकून मारायची निस्तरी, आणि तीच गोळी तुम्ही बंदूक घाला मग मारून पाहा, किती मारू नका म्हणा, परिणाम होते मारा. तसं संतांची वाणी अधिकारी वाणी असते, अमृतवाणी असते. पूजनीय गुरु महाराजांची वाणी अखंड वाणी, अमृतवाणी होती महाराजांची. आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. आली मुखा वाटा अमृत वचने, आली मुखा वाटा अमृत वचने, आली मुखा वाटा अमृत आली मुखा वाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवे जन्मे. उत्तीर्णता येणे साधूने बोध केला. साधू हेच देतात किंवा बोध देतात. संत महात्मे मोठा आश्रम, मोठी इस्टेट, मोठा बंगला, मोठी गाडी, हे संतांचं देणं नाहीच आहे. संतांचं देणं, संत काय देतात म्हणाल तर, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. बोध दिला मज सांगते मार्ग दाविला नीट. भ्रांती समूळ गेले दिसू लागले वाट. समूळ गेले दिसू लागले वाट. नाचात प्रेम छंदे चालू लागलो सपाट. प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दने पावलो पावलो पंढरी पेठ. एका जनार्दने पावलो पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा, त्या मदतीत तवारे देवादिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाबा एवढा उपकार करा, त्या मदतीत तवारे दिनाचा सोयरा. दिनाचा सोयरा. बोध दिला मला गुळ दिला, बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत माय बाप
नमस्कार करा न्यामज तेथवरी. दाखवा दिनाचा सोयरा, आखमाचा सोयरा, असं एक दुसरे अभंग आहे. आखमाचा म्हणजे आख्याचा सोयरा, आखमाचा सोयरा, सर्वांचा सोयरा, सज्जन सोयरा. असा परमात्मा जर आपण ऋणी त्याला केलं तर काही कमी हो. ऋणी व्यक्ती कधी असे वर डोळे करत नसतो. त्याचं ऋण आपण घेतलेलं आहे, त्याचा आपण पैसे घेतलेले आहेत, त्याची मान वर होत नाही महाराज. म्हणून देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. रिद्धी सिद्धीची आपण काळजी करण्यापेक्षा खूप देवाचं स्मरण चिंतन केलं की रिद्धी सिद्धी आपल्या दाशी होती. आपल्या मागं सुख पडेल, आनंद मिळेल, सुख मिळेल, शांती मिळेल. म्हणून जनाबाई सांगते, मी नामदेव महाराजांची दाशी जनीये. तुम्ही सुद्धा आतापर्यंत लक्ष दिलं असेल प्रपंचावर, इथून पुढं लक्ष या चरणावर द्या. अभंगाचं शेवटचं चरण. लक्ष लावया चरणी, लक्ष लावया चरणी, लक्ष लावया चरणी, लक्ष लावया लक्ष लावया चरणी, लक्ष लावया चरणी. मने राम याची धनी, मग सुख काय होणे, मग सुख मन मने राम याची धनी, मने राम याची धनी. मग सुख काय होणे, मग सुख काय होणे. मन नामयाची जनी, मग सुख काय होणे, मग सुख काय होणे. लक्ष लावया चरणी, मन नामयाची जनी, मन नामयाची जनी, मन नामयाची जनी. मने राम याची धनी, मने राम याची धनी, मने राम याची धनी, मने राम याची धनी. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठ्ठल
जनाबाईंनी लक्ष लावा या चरणी, लक्ष लावा या चरणी, लक्ष लावणी अंतरी. आमचं लक्षावर लक्ष आहे, लक्षावर लक्षच नाही कळलं मला काय सांगायचं तुम्हाला. काय यावर्षी 1 लक्ष झाले, पुढच्या वर्षी 2 लक्ष होईल. असं लक्ष करता करता लक्षणच मिटलं. जनाबाईचा अभंग आहे, गोड मार्मिक. जसं चिंतन करता आलं या अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 10:15 वाजले. समस्त ग्रामस्थ, जे बाबाजी भक्त परिवार, गुरु गंगेवाल भक्त परिवार, सर्व तरुण मंडळ, भजनी मंडळ, दादा महाराज, कापूस वडगाव, अमरापूर, पंचकोशी भजनी मंडळ आलेली आहेत. मी सर्वांना धन्यवाद करतो, प्रणाम करतो. 10:15 वाजले. रोजचं स्मरण त्याला तसं मडत नाहीये, मड्याला उठवणारं असतं कीर्तन. कधी मड त्याला म्हणावं जे कधी रडत नाही. सत शिकलं पा. मड कधी मरत नाही, रडत नाही, ते कधी शिव्या देत नाही. मड कधी कोणाची निंदा बी करत नाही. मग मड बरं नाही का? मड बरे. निंदा स्तुती दोन्ही मौन धारण करून प्रभूचं चिंतन करावं. जनाबाईचा हाच एक आग्रह आहे, हा संदेश आहे. जागतिक दिनाच्या सर्वांना धन्यवाद प्रणाम करतो. बहुतेक आजच्याही कीर्तनाला बहुतेक महिलांची उपस्थिती जास्तीच आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ जवळजवळ घरी राखणच राहिले वाघाची बेनं. धन्यवाद करतो. 1500 मिळाले म्हणे, 1500 जाऊ द्या. संत सद्गुरूचा, गुरुवारी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद आहे. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. शिवभाऊ, माझी विनंती आहे की आपल्याला देवच आवडावा. पुन्हा ऐका, देव आवडावा, देवा करता देव आवडावा. ही मार्मिक गोष्ट आहे. देव आवडावा, देवा करता. मला खरं सांगा, एवढे वाक्य सांगतो आणि बंद करतो. पूजनीय महाराजांचं वाक्य आहे, गोचिडाला गाय आवडते का गायला गोचिड आवडतो? राम राम राम. गोचिडाला गाय आवडते, बरोबर आहे ना? गायला गोचिड आवडत नाही. असं गोचिडे भक्त देवाला आवडत नाही. गोचिडे, गोमाशी, माऊलीची ओळी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये. देवाला आपण आवडावं. जनाबाईने देवाला आपलं केलं आणि बोलली होती जनाबाई देवाला, देवा मला तुझ्याशिवाय कोणी नाही जगामध्ये. माझी आई गेली, बाप गेला, मला कोणी नाही आता जगामध्ये, तू मला सांभाळ. आई गेली, बाप गेला, आई गेली, बाप गेला, आई गेली, बाप गेला, आई गेली, बाप गेला. आई गेली, बाप गेला, आई गेली, बाप गेला. बाप गेला, आई गेली,
कृपा करतो मला. जनाबाईचं भगवंताने सर्व काम केलं. डोक्यातलं ऊस सुद्धा भगवंताने मारल्या जनाबाईच्या. खूप मोठा अभंग आहे. आणि म्हणून आपणही जनाबाईप्रमाणे एक लक्ष प्रभूजीच्या नावावर लक्ष ठेवून प्रभूचा अखंड स्मरण चिंतन करावं. मी पुन्हा एकदा मिस्टरांना धन्यवाद प्रदान करतो. तुमचे देवदेव तवी आलेले आहेत टिंबीवरून. कपसोळगावची मिस्त्री सर्व स्नेही मंडळी मिस्टरांना प्रणाम करतो. एक मिनिट भजन घेऊ आपण, नंतर विराम घेऊ. चालेल ना? काही अडचण नाही ना? एक मिनिट भजन. भजनाशिवाय भजन हा कपडा आहे. कीर्तनाचा कपडा म्हणजे भजन. कीर्तन नागडं असू नये. नागडं काय पाहिजे? नागडं. म्हणून मोठ्याप्रमाणे भजन घेऊ आणि त्यानंतर उद्याची सूचना महाराज करतील. मग आपण सर्व उठायचे मोठ्या प्रेमाने आनंदाने. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. वाघलगावच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला वाघलगावच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गोदावरी धामच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हातवर हातवर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुकारामाच्या विठ्ठला विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल
ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम एकदा सर्व ग्रामस्थ तरुणांना प्रणाम वंदन करतो आणि झालेली सेवा प्रभूची प्रभू सेवेला विराम देतो. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरी विठ्ठल